दहशतवादाला साथ देण्याची अशीच मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असं संरक्षण तज्ञ आणि निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय। भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत। याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल स्वतः संजय कुलकर्णी सर। सर, काय सांगाल? पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि आज तुमच्या काय भावना आहेत एक रिटायर्ड ऑफिसर म्हणून सुद्धा? पूर्ण देशाला अभिनंदन। हे फार मोठी गोष्ट आहे की आज आपण पाकिस्तानला खूप वर्षापासून सांगत आहोत की हे जे आतंकपणा आहे हे सोडायला लागेल, नाहीतर आतंक आणि दोस्ती ही चालू शकत नाही। पण पाकिस्तान जे आहे पाकिस्तानच राहणार आहे, न पाक ज्याला म्हणतात हरकत ते करतच राहील। तर हे जी आज सकाळी 2 वाजता 11 ठिकाणी जे एक कंबाईंड मिसाईल स्ट्राईक म्हणायला हरकत नाही तो झाला आहे। त्याच्यात मोस्टली जे टार्गेट्स आहेत ते POKमध्ये आहेत, पण 2 टार्गेट जे आहेत ते पंजाबमध्ये आहेत। पंजाब म्हणजे पाकिस्तानमध्ये आहेत आणि ते जे टार्गेट भावलपूरमध्ये जिथे मसूद अझहरचा एक मोठं एक ट्रेनिंग एरिया आहे, जिथे ते सगळ्यांना ट्रेन करतात, रॅडिकलाइज करतात आणि मग हिंदुस्थानात एक आतंकसाठी पाठवतात। तर हे जेवढे पण टार्गेट्स त्यांनी घेतले ते नुसते आतंकी तिथे राहतात, अजून कोणी नाही आहेत। आतंकी या त्याला ट्रेनिंग करणारे या काय त्याला म्हणतात ब्रेन वॉशिंग करणारे मद्रसे हेच आहे तिथे, अजून काही नाही। जोपर्यंत आपण पाकिस्तानला त्याची जागा दाखवू नये तर तोपर्यंत पाकिस्तानला कळणार नाही। आणि याच्यात तिन्ही जसं मला वाटतं आपल्या पंतप्रधानांनी CDS चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, चीफ ऑफ द एअर स्टाफ, चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ, डिफेन्स सेक्रेटरी सगळ्यांना बोलवून सगळ्यांशी कडून काय त्यांची काय विचार आहेत, कसं करू शकतो आपण, काय करू शकतो, तर त्यांनी सगळ्यांनी विचार केले। आणि आज सकाळी 2 वाजता जे त्यांनी स्ट्राईक केले ते सगळे आतंकी टार्गेट, मला वाटतं फारच पाकिस्तान घाबरलं आहे। लास्ट टाईम जसं उगीच नावं ठेवत होते की काहीच झालं नाही, यावेळेला त्यांनी फोटो रिलीज केलेत की सगळे जेवढे टार्गेट्स आहेत किती डिस्ट्रॉय झाले आणि किती त्यांच्यामध्ये नुकसान झाल्याच्या तिथे काही पण असू दे। तर हे एक मोठी गोष्ट आहे, फारच मोठी गोष्ट आहे की भारतात सगळ्यांना बरं वाटायला लागेल, पण आपण आता सतर्क अजून राहायला लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।